कार्यकर्ते जे इलेक्शन लढणार आहेत, म्हणजे ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे, या सर्व लोकांशी बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळाबरोबर जाणं, त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन, ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष, हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. काल 12 दुपारपर्यंत आपल्या पक्षाचे लोक महाविकास आघाडीसोबत चर्चा करत होते. कसं असतं की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर इथं असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे, ज्याला सुप्रियाताईंनी जबाबदारी दिलेली आहे, काकडे साहेब असतील, विशाल भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, पकाडे भाऊ असतील, ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथं असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत. ते पण प्रशांत जगताप यांचा हाच आक्षेप होता की राष्ट्रवादीसोबत जाणं म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्षात सोबत जाणं, एका अर्थाने बी टीम म्हणून त्यांचं काम करणं. कारण महायुतीमधला एक घटक पक्ष आहेत अजितदादा पक्ष आणि विरोधकांची स्पेस ते खाऊ खात आहेत. प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते, पण त्यांनी का निर्णय घेतला, कशामुळे घेतला, आज या ठिकाणी मी काही सांगणार नाही. त्याला वेगळी कारणं आहेत, फार मोठी कारणं आहेत. त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता. आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून, त्यातले 95% कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या सुप्रियाताईंना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे प्रशांतदादा जगतापांच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताई सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल. त्यामुळे इथं ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना 2 पवार एकत्रित आले, हे किती खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं, यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय वेगळ्या समीकरण वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. याच्यामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू होते की मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते. आम्ही जिथं कुठं काही कमी वाटतंय तिथं असतो. अशा पद्धतीची भूमिका तिथं आम्ही घेतलेली आहे. इथं सगळेच नेते जे आमच्याबरोबर आज आहेत त्यांनी त्या कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. आणि जिथं कुठं संवादामध्ये, चर्चेमध्ये दुसऱ्या पक्षाबरोबर जर कुठं काय बोलायचं झालं, चर्चा करायची झाली, तिथं एक कार्यकर्ता म्हणून मी 2 शब्द नक्कीच बोललेलो आहे. तर मग तुमचा पक्ष स्वतंत्र राहणार की भविष्यामध्ये बघा, महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती. पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये
कुठंच नाही. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या त्या ठिकाणी करा. आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील. एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील. आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी ठरलेलं नाही. नाही ठरलेला आहे, तो फक्त प्रेसला सांगितलाच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. विचारला गेला त्याला उत्तर पण आम्ही दिलेलं आहे. दादा तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यावर सत्तेत गेल्यानंतर टीका करत होता, तुम्ही भेटायचं होतं तिथं अजित पवारांचा क्लेम आहे. अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. कार्यकर्ते खासगीचे सांगतात की आता विलाज नाही, मात्र आम्हाला लढावं लागतं. आता हे मीडियाला कदाचित खासगी सांगत असतील, पण 100 कार्यकर्ते जे कुणी पुण्यात होते आणि पिंपरी चिंचवडमध्ये होते त्यातले 95 कार्यकर्ते जे लढायला इच्छुक होते त्यांनी येऊन आम्हाला हे सांगितलेलं आहे एकत्रित या. त्यामुळे तुमच्याकडे 5च आले असतील, पण 95 आमच्याकडे आले 100 पैकी. आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आणि त्यांना निवडून आणणं हे महत्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी तो निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे. दादा मीडिया जे बघत होता हा बदल झालेला आहे, तर बारामतीमध्ये काही चर्चा झाली तुमची, दादांची, हे बघा राजकारणामध्ये काही निर्णय घेत असताना काही निर्णय लवकर घेतले जातात, काही उशिरा घेतले जातात. पण राहिला प्रश्न प्रश्न पुणे महानगरपालिकेचा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा. तिथं ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो, जेवण काही लगेच बनत नसतं, त्याला अनेक वेळा चर्चा ह्या कराव्या लागतात कार्यकर्त्यांशी सुद्धा आणि दुसऱ्या पक्षाची सुद्धा. त्यामुळे इथं काल हा निर्णय झाला असं समजून चालणार नाही. हे अनेक दिवस विविध चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. महानगरपालिकेनंतर जर तुमची सत्ता आली दोन्ही राष्ट्रवादी, तर तुम्ही महायुतीसोबत जाणार नाहीत का? म्हणजे ठाम असणार आहे का या सगळ्याबद्दल? पुणे महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडचे हे वेगळे आहेत. महानगरपालिकेचं इलेक्शन का महत्वाचं असतं? कारण या दोन्ही महानगरपालिकेला एक स्वतंत्र बजेट असतं. त्या बजेटच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या लोकांना आपल्याला सेवा द्यायची असते. स्वतःचं बजेट असल्यामुळे तसं बघितलं तर खूप काय आपण राज्य सरकारवर अवलंबून नसतो. त्यामुळे इथं ते बजेट योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी हे वापरलं जावं. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बरेच प्रश्न असतात, ट्रॅफिक, पाणी, गटर, कचरा, असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये असतात. घरपट्टी, पाणीपट्टी, तिथं असणाऱ्या काही अडचणी. त्यामुळे लोकांसाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे. कारण इथं ज्या लोकांची सत्ता लोकली होती, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तिथं योग्य पद्धतीचं काम केलं गेलं नाही असं लोकांचं मत आहे.